हॅलो फ्रेंड्स, BR ट्रॅव्हल टेल्समध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत संभाजीनगर येथील सिद्धार्थ गार्डन। हा मित्रांनो, सिद्धार्थ गार्डन हे संभाजीनगर म्हणजेच आधीचे नाव औरंगाबाद असे आहे। तर मित्रांनो, हे जे गार्डन आहे आपण चला तर याची जी तिकीट आहे ही लहान मुलांसाठी 10 रुपये आणि मोठ्यांसाठी 20 रुपये आहे। तर सर्वात अगोदर आपण इकडनं तिकीट काढली आणि चला आपण एंट्री करूया सिद्धार्थ गार्डनमध्ये। मित्रांनो, हे सिद्धार्थ गार्डन जे आहे ते अतिशय खूप सुंदर आणि खूप मोठं असं गार्डन आहे। तुम्ही बघू शकता खूप सारी झाडे इथे आहेत आणि नारळाची झाडे आहेत आणि खूप प्रकारची झाडे इथे आहेत आणि खूप छान असं वातावरण आहे। तर मित्रांनो, चला आपण आनंद घेऊया सिद्धार्थ गार्डन येथे। तर आपण बघू शकता खूप मोठी जागा आहे आणि वेल मेंटेन जागा आहे। खूप छान असं त्यांनी तयार केलेलं आहे आणि अतिशय आल्हाददायक वातावरण आहे इथे। तुम्ही बघू शकता झाडाचं सौंदर्य कशा प्रकारे जपलं गेलं आहे। तर चला मित्रांनो, आता थोडं पुढे जाऊ आपण आणि इथे बाकीच्या अनेक गोष्टी आहेत तर त्या गोष्टी आपण बघू। तर मित्रांनो, इथे असलेलं प्राणी संग्रहालय मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। तर खूप अतिशय छान पद्धतीने तुम्हाला मी दाखवलेलं आहे प्राणी संग्रहालय मागच्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता पुढे जाऊन एक स्मारक आहे, मराठवाडा मुक्तीसंग्राम स्मारक आहे इथे। तर स्मारक आपण बघूया। तर मित्रांनो, बघू शकता हे जे स्मारक आहे हे सिद्धार्थ गार्डन मध्येच बनवलेलं आहे। तर चला थोडं पुढे जाऊया आपण। या ठिकाणी पण काहीतरी स्टॅच्यूज आहेत, त्या इथे लॉक केलेलं आहे, त्याच्यामुळे आपण बाहेरूनच बघू शकतो। तुम्ही बघू शकता मित्रांनो। तर चला अजून थोडं पुढे जाऊया। तुम्ही बघू शकता मित्रांनो, अतिशय शांत आणि खूप छान वातावरण आहे, बरेचसे पर्यटक इथे आहेत। तर मित्रांनो, आता आपण बघूया या गार्डनचं नाव सिद्धार्थ का ठेवलेलं आहे। तर मित्रांनो, या गार्डनचं नाव सिद्धार्थ का ठेवलेलं आहे कारण की भगवान गौतम बुद्धाचं नाव सिद्धार्थ असे होते म्हणून भगवान बुद्धांच्या नावावर या गार्डनचं नाव सिद्धार्थ असं ठेवलेलं आहे। तर बघू शकता भगवान गौतम बुद्धांची खूप छान अशी मूर्ती इथे आहे, खूपच छान अशी मूर्ती इथे ठेवलेली आहे। तुम्ही बघू शकता बरेचसे पर्यटक इथे आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला झूम करून दाखवतो मी, बघा खूप छान असा स्टॅच्यू इथे आहे, अतिशय छान वातावरण आहे। तर मित्रांनो, तर चला पुढे जाऊया, अजून या सिद्धार्थ गार्डनमध्ये काय काय आहे ते आपण बघूया। तर तुम्ही बघू शकता लहान मुलांना इथे खेळण्यासाठी खूप काही आहे। आता इथे मिनी ट्रेन पण आहे, तुम्ही बघू शकता इथे मिनी ट्रेनचं चित्र वगैरे लावलेलं आहे। याच्या मागे बॅक साईडला मिनी ट्रेन आहे। तर बरीचशी लहान मुले सुद्धा इथे आलेले आहेत, खूप साऱ्या फॅमिलीज इथे आलेल्या आहेत। तर हा सेल्फी पॉईंट बघा मित्रांनो, आय लव्ह सिद्धार्थ गार्डन। तर इथे तुम्ही फोटो सेल्फी काढू शकता आणि बघा हा गेमिंग झोन आहे, इथे वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स आहेत इथे। तर हे आपण हे सर्व शेवटी बघणार आहोत। तर मित्रांनो, आतापर्यंत माझ्या चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि लाईक करा। तर मित्रांनो, आता आपण जाऊया आणखी पुढे। खूप मोठं असं गार्डन आहे, तुम्ही बघू शकता। आता मी तुम्हाला दाखवत आहे की मिनी ट्रेन कशी चालते, कुठल्या साईडने आहे ते तुम्हाला दाखवत आहे। तर बघू शकता मित्रांनो, तिथे तुम्हाला मिनी ट्रेन दिसते। आता आपण आलेलो आहेत वेगवेगळ्या स्टॅच्यूच्या इकडे। तर सगळ्यात अगोदर आपण बघूया बाहुबली। तर मित्रांनो, आपण बघू शकता बाहुबलीचा स्टॅच्यू तुम्ही बघू शकता, अतिशय छान असा बनवलेला आहे। आणि आता बघू दुसरा स्टॅच्यू कसला आहे, बघा शक्तिमान, मैं हूँ शक्तिमान। तर मित्रांनो, बघू शकता लहान मुले इथे खूप एन्जॉय करत आहेत, खेळत आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारे स्टॅच्यू बनवले आहेत लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी पण। हे बघा ऋतिक रोशनचा क्रिशचा स्टॅच्यू तुम्ही बघू शकता। आणि बघा हा बघा स्टॅच्यू मेरा नाम जोकरचा, खूप छान असा स्टॅच्यू आहे। आणि हा बघा बॅटमॅन बघू शकता तुम्ही, बॅटमॅन खूपच छान असं इथे आहे। आणि हे बघू शकता तुम्ही सुपरमॅन आहे वाटतं कदाचित, मला माहिती नाही, लहान मुलांना माहिती असतं।
आता ही बघा, हे पण एक स्टॅच्यू आहे, कार्टूनचंच पात्र असेल हे. आणि बघा महेंद्रसिंग धोनी याचा स्टॅच्यू तुम्ही बघू शकता. काही मुलांनी इथे थोडं डॅमेज केलेलं आहे हात वगैरे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता वेगवेगळे स्टॅच्यूज असे आहेत इथे. तर तुम्ही बघू शकता ट्रॅफिक पोलीस बघा सिग्नल दाखवताना. तर आणखी आपण बघूया आणखी काय काय आहे इथे. तर हल्क बघा, हल्क मित्रांनो, हल्क तुम्ही बघू शकता, खूप छान असा स्टॅच्यू आहे. आणि बघा थायनॉस, मित्रांनो थायनॉस बघा. आणि हा कसला स्टॅच्यू आहे मित्रांनो, हा स्टॅच्यू कसला आहे मला माहिती नाही. तर पुढे जाऊया आपण. स्टॅच्यू बघू शकता, काही मूर्त्यांची तोडफोड झालेली आहे थोडीफार. तर बघा इकडे गार्डन मधले कर्मचारी कशा पद्धतीने ते काम करत आहे त्याचा स्टॅच्यू बनवलेला आहे. तर बघू शकता मित्रांनो, खूप ह्यूज असं गार्डन आहे, वेगवेगळ्या पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे. हा स्टॅच्यूचा पार्ट आहे पूर्ण. लहान मुलांसाठी खेळायला ते वेगळं आहे, ओपन जिम वगैरे ते वेगळं आहे, आणि गेमिंग झोन वेगळं आहे, प्राणी संग्रहालय ते खूप वेगळं आहे. असे खूप, आणि मत्स्यालय पण आहे ते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो तुम्ही बघू शकता हा लेडी पोलीसचा स्टॅच्यू, आणि डॉक्टर आहे त्यांचा पण स्टॅच्यू आहे इथे. तर मित्रांनो आपण बघितलं खूप मोठं असं गार्डन आहे. इथे मत्स्यालय पण आहे. मत्स्यालयाचा व्हिडिओ मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे. तर बघा चाचा चौधरी बघू शकता मित्रांनो तुम्ही, चाचा चौधरी. लहानपणी आपण कॉमिक्समध्ये वाचायचो चाचा चौधरी और साबू की कहानिया. तर मित्रांनो तात्या विंचू बघा, तात्या विंचू कसा आहे, किती छान असा तात्या विंचू आहे, खूपच छान असा तात्या विंचू आहे. तर छोटा कृष्ण बघा मित्रांनो, खूप क्यूट असा आहे, डोळे एकदम मोठे केलेले आहेत पण नाराज दिसतोय. तर मित्रांनो छोटा कृष्ण बघू शकता तुम्ही, खूप असा सुंदर असे स्टॅच्यूज आहेत तिथे. तर आपण बघू शकता मित्रांनो, आपण जेथे पण जात आहे तिथे खूप सारे पर्यटक आहेत. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता शेतकरी बघू शकता तुम्ही, शेतकरी यांचा पण स्टॅच्यू इथे दिलेला आहे, कारण मराठवाड्यामध्ये खूप सारे शेतकरी आहेत. तर मित्रांनो खूप छान असं वातावरण आहे. तर आता आपण जाऊया लहान मुलांच्या खेळणी तिथे आहेत, म्हणजे लहान मुले जिथे खेळतात तिथे आपण जाऊया. तर बघू शकता आपण लहान मुलांचं खेळण्याचं ठिकाण बघू शकता, खूप छान असं गार्डन आहे. स्लाइड्स, वेगवेगळ्या स्लाइड्स इथे आहेत, झोके पण इथे आहेत, क्लाइंबर पण आहे इथे तुम्ही बघू शकता, क्यूब पण आहे तिथे, वेगवेगळ्या प्रकारची स्लाइड्स आहेत, झोके आहेत, ट्यूब मधल्या स्लाइड्स आहेत. तर आपण बघू शकता मित्रांनो, जर तुम्ही औरंगाबादला गेले तर सिद्धार्थ गार्डनला अवश्य भेट द्या. खूप मोठं असं गार्डन आहे. या गार्डनमध्ये सहज तुम्ही 3-4 तास तुमचे असेच निघून जातील की तुम्हाला कळणार पण नाही. खूप छान असं वातावरण आहे. बघू शकता लहान मुले खेळत आहेत, स्लाइडवर आहेत, खूप सारे प्ले इक्विपमेंट आहेत तिथे तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो मुंबईला तुम्ही बघा म्हातारीचं बोट म्हणून एक प्रसिद्ध ठिकाण आहे मलबार इथे. तर येथे सुद्धा म्हातारीचं एक बोट आहे, आता तुम्हाला दाखवतो मी. तर बघू शकता तुम्ही, आता हे बघा, हे आहे म्हातारीचं बोट. हे म्हातारीचं बोट असं आहे, इथे वर जायला परवानगी नाही आहे, बघू शकता मित्रांनो. तर आता आपण जाऊया थोड्या एकदम लहान मुलांसाठी खेळण्यासाठी पण इथे इक्विपमेंट आहेत, तर तिथे पण आपण जाऊया. खूप ह्यूज असं गार्डन आहे, खूप मोठं गार्डन आहे, खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे प्ले इक्विपमेंट आहेत. त्याच्यामुळे
लहान मुले म्हणजे जवळपास 1 वर्षापासून ते 12 वर्षापर्यंत सर्वांसाठी इथे खेळायला आहे. तर बघू शकता मित्रांनो, खूप सारे पर्यटक आहेत. झोक्यांचा आनंद घेत आहेत लहान लहान मुले. बघा, खूप मोठंच गार्डन आहे. तर चला आता आपण दुसऱ्याकडे जाऊया. तर इथे एक ब्रिज आहे मित्रांनो. आता तुम्हाला वाटेल की या गार्डनमध्ये ब्रिजची कशाला आवश्यकता. तर मित्रांनो, या गार्डनमधून त्या साईडला जायला एक ब्रिज पण बनवलं आहे यांनी. खूप छान असं आहे. बघा, तुम्हाला मी वरून दृश्य दाखवतो. खूपच मोठं असं गार्डन आहे. तर चला आपण त्या साईडला जाऊया. आता पुढे काय काय अजून बघूया इथे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता खूपच झाडे आहेत इथे. खूपच ग्रीनरी आहे. तर आपण पुढे जाऊया. खूप मोठी स्पेस अवेलेबल आहे इथे. त्यामुळे एवढी मोठी गर्दी असून पण इथे असं वाटत नाही की गर्दी आहे म्हणून. तुम्ही जिराफ बघू शकता. 2 जिराफ आहेत आणि जिराफच्या मागे एक जिम्नॅशियम, ओपन जिम इक्विपमेंट्स ठेवले आहेत मित्रांनो तिकडे. तर चला आपण आतमध्ये जाऊन बघूया ओपन जिम इक्विपमेंट्स. तर बघू शकता मित्रांनो, हीच जी स्पेस आहे इथे ओपन जिम इक्विपमेंट्स आहेत. तर खूप सारे लोक इथे व्यायाम करत आहेत. तुम्ही बघू शकता मॅक्झिमम लहान मुलेच आहेत इथे. तर मित्रांनो, आता आपण वळूया गेमिंग झोनमध्ये. सर्वात इंटरेस्टिंग असा गेमिंग झोन आहे मित्रांनो. तर ते रेट कार्ड बघा, खूप म्हणजे स्वस्त आहेत गेमिंग झोनचे. तुम्ही बघू शकता वॉटर बोट खूप कमी आहेत. चार्जेस एकदम 20-30 रुपये असे आहेत. तर आपण बघू शकता. तर चला आपण याच्या आतमध्ये जाऊया गेमिंग झोनमध्ये काय काय आहे ते बघायला. तर मित्रांनो, येथे एक बुल राईड पण आहे. तर चला आपण बुल राईड बघूया. तर मित्रांनो, एक लहान मुलगा बुल राईडवर बघा चढलेला आहे आणि बघा कसा गोल गोल फिरतोय. अतिशय छान अशी दृश्य आहेत. बघा, आता बुल राईडवर तो आता थांबण्याचा प्रयत्न करत आहे, पण बघू आपण काय करतो. अरे तो पडला तो. हां, पण त्याला लागलं नाही. बुल राईड आहे. राईडवाल्यांनी राईड थांबवून टाकली. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही हा छोटासा आकाश पाळणा बघा, खूप छान आहे. लहान मुलांसाठी आहे. आणि मित्रांनो, पुढे आपल्याला 9D गेम्स पण तुम्ही बघू शकता. 3D 9D 5D अशी गेम्स आहेत तिथे. आणि बघा एक छोटीशी मिनी ट्रेन, खूपच छोटीशी मिनी ट्रेन आहे. राऊंड खूपच छान असं आहे. आणि मित्रांनो, इथे वॉटर बोट्स पण आहेत बाजूला. तुम्ही बघू शकता. आता तुम्हाला दाखवतो मी. लहान लहान वॉटर बोट्स आहेत. तर बघू शकता मित्रांनो, खूप सारं खेळायला लहान मुलांना इथे आहे. त्यामुळे तुम्ही इकडे आलात तर तुम्हाला बोर कधीच होणार नाही. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज मला कमेंट्स करून सांगा. आणि जर आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बघत राहा BR ट्रॅव्हल टेल्स. बाय बाय, टेक केअर. बाय मित्रांनो, सबस्क्राईब करायला विसरू नका.